नमस्कार तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं की आमची स्वीडन टू इटली जर्नी आणि त्याचबरोबर तिथलं अपार्टमेंट मी तुम्हाला दाखवलं। त्यानंतर आम्ही सकाळी लवकर स्टार्ट झालं होतं, 2 वाजताच आम्ही पहाटे स्टार्ट केलं होतं स्वीडनवरून इटलीची जर्नी। आणि म्हणूनच आम्ही लंच केल्यानंतर दुपारी रेस्ट घेतली आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि इथे असलेले फेमस जे टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत ते आम्ही आज बघणार आहोत। तर ते कोणते आहेत आणि खूप छान अशी ही सिटी आहे, खूप मस्त वाटतं आहे आम्हाला रोममध्ये फिरताना। आत्ता आम्ही आहोत रोममध्ये आणि रोममध्ये फिरताना खूप मस्त वाटतं आहे, एकदम मुंबईत आल्याचा फील येतो आहे। सो भरपूर सारी गर्दी आहे आणि भरपूर सारे शॉपिंग मार्केट पण आहे। तर आता आम्ही जिथे जाणार आहोत तिथे आम्ही पोहोचतो आणि मग बोलते मी। आम्ही आलेलो आहोत ट्रेवी फाउंटनच्या इथे। आणि आता आम्ही आलेलो आहोत ट्रेवी फाउंटन, जो की खूप फेमस असा इथला स्पॉट आहे तिथे। तो तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी गर्दी आहे आणि वातावरण गरम आहे, त्याच्यामुळे इथे फाउंटनच्या इथे खूप छान वाटत आहे आणि व्ह्यू पण खूप सुंदर आहे इथला। आता आम्ही जात आहोत पुढचा स्पॉट बघायला। सो तो आहे स्पॅनिश स्टेप्स, जो की इथला अजून एक खूप फेमस असा स्पॉट आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन आहे। आणि जाताना सगळे सोवेनियरचे शॉप्स, त्याचबरोबर इथे जे फेमस आहे जिलॅटो त्याचे शॉप्स हे दिसत आहेत आणि खूप सुंदर असे रेस्टॉरंट आहेत जे की अतिशय सुंदर डेकोरेट केलेले आहेत आणि जिथे लोक बाहेर बसून मस्त त्यांचा फूड एन्जॉय करताना दिसत आहेत। हे बघा इथे मागे पण खूप सुंदर असे रेस्टॉरंट दिसत आहेत आणि खूप मस्त वाटतंय फिरताना। भरपूर गर्दी आहे, अगदी म्हणजे मुंबईत आल्याचा फील येतो एवढी गर्दी आहे इथे। आणि शॉप्स सुद्धा भरपूर शॉप्स आहेत। जर तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर हे ट्रेवी फाउंटनच्या इथे येतानाचा रस्ता आणि तो जो रूट आहे तो, आणि त्याचबरोबर आता आम्ही स्पॅनिश स्टेपकडे जात आहोत तो देखील रूट। इथे भरपूर शॉपिंग मार्केट आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे स्पॅनिश स्टेप्सच्या इथे। तर हा देखील इथला खूप मोठा असा अट्रॅक्शनचा पॉईंट आहे, तुम्ही इथे बघू शकता भरपूर साऱ्या स्टेप्स आहेत। 18व्या सेंचुरीमधल्या ह्या स्पॅनिश स्टेप्स या फेमस आहेत, या इथल्या स्टनिंग आर्किटेक्चर आणि त्याचबरोबर आजूबाजूचं जे व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर आहे ना त्यासाठी म्हणून। आणि म्हणूनच इथे 135 इथे स्टेप्स आहेत आणि वर गेल्यानंतर तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू एन्जॉय करू शकता, बघू शकता खूप छान असा रोम सिटीचा व्ह्यू। आणि त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे बऱ्याच TV सिरियल्सच्या त्याचबरोबर मूवीजच्या शूटिंग देखील इथे झालेल्या आहेत। आणि आता आम्ही जात आहोत इथे असलेल्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये। सो ट्रेनने आम्ही एका स्टेशनवर उतरलेलो आहोत आणि इथून थोड्याच अंतरावर असणार आहे। तर तिथे पोहोचतो आणि मग भेटतो तुम्हाला। आणि त्यानंतर आम्ही आलो सर्वना भवन म्हणून साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे। याच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत, बऱ्याचशा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये याच्या चेन्स आहेत बेसिकली।
सो आम्ही याआधी देखील याचं फूड ट्राय केलेलं आहे. खूप अमेझिंग टेस्ट आहे आणि म्हणूनच इथे पण आत्ता आम्ही आलेलो आहोत इथे डिनर एन्जॉय करू. आणि अजून एक गोष्ट जी मी इथे शेअर करू इच्छिते ती म्हणजे जर तुम्ही इटलीची ट्रिप समरमध्ये प्लॅन करत असाल तर सकाळी आपल्याला जे पण स्पॉट्स बघायचे आहेत ते सकाळी अर्ली मॉर्निंग सुरू करून दुपारी ज्यावेळेस बऱ्यापैकी गरमी पण वाढलेली असते आणि गर्दी पण असते बऱ्यापैकी. सो त्यामुळे दुपारी थोड्या वेळ आपण रेस्ट करू शकतो आणि त्यानंतर इव्हिनिंगला परत आपण 4-5 वाजेपर्यंत बाहेर पडलो तर खूप कन्व्हिनियंट होतं. आणि इटलीमध्ये रेस्टॉरंट्स आणि बाकीचं मार्केट देखील बऱ्यापैकी रात्रीपर्यंत सुरू देखील असतं. तर आजचा आमचा इटलीमधला दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही सगळेजण तयार झालेलो आहोत. आज देखील आम्ही भरपूर साऱ्या नवीन गोष्टी इथल्या बघणार आहोत. आणि आजचं जे वातावरण आहे ते सकाळी पावसाचं होतं, बऱ्यापैकी पाऊस सुरू होता, परंतु आता मात्र उघडलेला आहे. आता सध्या तरी पाऊस नाहीये जास्त. आणि सकाळी छान ब्रेकफास्ट वगैरे केला आम्ही आणि आता दिवसभर फिरणार आहोत. इथे रोम मध्ये अजून कुठली कंट्री आहे ते आपण बघूयात. आणि इकडे आहे वरण. येस. तर आता आम्ही सगळेजण तयार झालेलो आहोत. आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत सकाळचे 11. तर आता आम्ही निघत आहोत आणि अजून दिवसभरात काय काय घडणार आहे, खूप साऱ्या गोष्टी आम्ही बघणार आहोत. ते हे सगळं मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. व्हॅटिकन या कंट्रीमध्ये. सो रोम मधलीच व्हॅटिकन कंट्री आहे ही. आणि इथे आहे हे बॅसिलिका म्हणून चर्च. आणि आता आम्ही आहोत एका वेगळ्या कंट्रीमध्ये. सो रोम आम्ही जसं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की आम्ही इटलीला आलो आहोत. इटलीमध्ये देखील आम्ही रोममध्ये फिरत आहोत. आणि आता वेगळ्या कंट्रीमध्ये कसं काय तर त्याचं कारण आहे रोममध्येच व्हॅटिकन म्हणून जी आहे ते वेगळी कंट्री आहे इटसेल्फ. आणि व्हॅटिकन सिटीमधलंच हे बॅसिलिका म्हणून चर्च आहे जे की भरपूर फेमस इथलं स्ट्रक्चर आहे. खूप फेमस आहे इथलं चर्च म्हणू शकतो आपण. इथे आतमध्ये तुम्ही पूर्ण एक्सप्लोअर करू शकता आतून देखील. त्याचबरोबर बाहेरून देखील भरपूर मोठा असा एरिया आहे. ह्याचं बुकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आधीच करून ठेवू शकता. अदरवाईज इथे क्यूमध्ये उभं राहावं लागतं. भरपूर मोठी क्यू आहे. आणि इटलीमध्ये फिरत असताना तुम्हाला जागोजागी बऱ्याच ठिकाणी बेसिकली हे वॉटर फाउंटन्स दिसतील जिथून तुम्ही पाणी पिऊ शकता, जे की ड्रिंकिंग वॉटर आहे. अगदी सेफ आहे. तुम्ही इथलं पाण्याची बॉटल भरून घेऊ शकता. इथलं पाणी सेफली पिऊ शकता. And the ice cold, which is so nice. हो. You know, so you can wash yourself. You can wash your hands. ये इकडे सावकाश. You can also fill up your water bottle, just like us. आणि बॅसिलिका बघून झाल्यानंतर ट्रेन स्टेशननी आम्ही आलो नेक्स्ट डेस्टिनेशनला. आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे सोव्हेनियरच्या शॉपच्या जवळ. सो इथे खूप सारे ट्रेवी फाउंटनच्या जवळचा हा एरिया आहे जिथे खूप सारे सोव्हेनियरचे शॉप्स आहेत. आणि आता आम्ही ह्या शॉपमध्ये जातो आणि इथून खूप सारे सोव्हेनियर्स घ्यायचे आहेत आई पप्पांसाठी पण आमच्यासाठी पण. तर बघूयात आता आपण आतमध्ये जाऊन काय काय ऑप्शन्स आहेत ते आणि काय काय आम्हाला चॉईस होतात ते.
इथे भरपूर सारी व्हरायटी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सोवेनियर्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि खूप सारे शॉप्स देखील आहेत ह्या रोडवरच आणि म्हणूनच आम्ही इथून सोवेनियर घेतले. आणि त्याचबरोबर नंतर आम्ही आलेलो जे आमचं अपार्टमेंट आहे त्याच्या जवळच शॉपिंग मार्केट आहे. सो तिथून आम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत कारण उद्याचा प्रवास खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो त्याचीच तयारी म्हणून आम्ही इथे शॉपिंग आलो आहोत आणि इथून घेतल्यानंतर बाजूलाच इंडियन रेस्टॉरंटमधून डिनर पॅक केलं आणि मग घरी पोहोचलो. आणि आम्ही जिथे राहत आहोत ते घर खूप प्राईम लोकेशनवर आहे की ज्यामुळे आम्हाला इथे जे सेंट्रल स्टेशन आहे ते देखील जवळ आहे. त्याचबरोबर बरंचसं शॉपिंग मार्केटही जवळ आहे आणि इथेच जवळच इंडियन रेस्टॉरंट पण आहे. सो तेच म्हणून आम्ही डिनर घेतलं आणि मस्त डिनर एन्जॉय केलं आणि दुसऱ्या दिवशीची तयारी भरपूर सारी असणार आहे म्हणून आम्ही आता रेस्ट करू. सो हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.